जेव्हा ब्रह्मदेवांनी पृथ्वीची रचना केली तेव्हा त्यांना असंख्य जीवसृष्टी निर्माण केली. वातावरण नेहमी शांत राहावे म्हणून त्यांनी कोणत्याही जीवाला वाणी आणि बुद्धी दिली नाही. यामुळे पृथ्वी शांत तर झाली, पण ती निर्जीव वाटू लागली. जिथे ना ज्ञान होते, ना बुद्धी, ना कोणतेही विचार होते, तर फक्त शांतता होती. ही अस्वस्थता पाहून ब्रह्मदेव विचलित झाले आणि आपली समस्या घेऊन ते श्री विष्णूकडे गेले. त्यांची समस्या समजून घेतले तेव्हा त्यांनी त्यांच्या मुखातून एक तेजस्वी शक्ती प्रकट केली. जेव्हा ती शक्ती पृथ्वीवर उतरली तेव्हा ती निसर्गामध्ये एक नवीन वातावरणामध्ये ज्ञान आणि संगीताचे संपन्न निर्माण झाले. यामुळे विचारांना शुद्धता आणि बुद्धी दिशा मिळाली आणि ज्ञानाचा प्रकाश प्रसरू लागला. पुढे जाऊन हीच शक्ती एका देवी स्वरूपात प्रकट झाली. तिच्या हातामध्ये वीणा, वरद, मुद्रा आणि ज्ञानाचे प्रतीक असलेले ग्रंथ होते. ती ज्ञान, बुद्धी आणि संगीताची प्रतीक होती. माता सरस्वतीमुळे पृथ्वीला एक नवीन ओळख मिळाली. म्हणूनच या दिवशी आपण वसंत पंचमी साजरी करतो. वसंत पंचमीच्या दिवशी भक्त पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून शुद्ध स्नान करतात. पिवळे वस्त्र परिधान करून माता सरस्वतीसमोर पुस्तके, ग्रंथ, वीणा किंवा संगीताचे साधने ठेवतात. देवीची आराधना व मंत्रोच्चार केले जातात. फुलांना देवीची पूजा करून वसंत पंचमी साजरी केली जाते, जी आपल्या जीवनामध्ये ज्ञान, बुद्धी आणि समृद्धीची ऊर्जा आणल्या.